तर ही आत्ताची दृश्य रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी निकाल पाहण्यासाठी साम टीव्हीला पसंती दिली आहे। सर्वात पहिले अपडेट्स केवळ साम टीव्हीवर आणि त्यामुळेच राजकीय नेतेही साम टीव्हीला पसंती देत आहेत। निकालांसाठी रवींद्र चव्हाण यांनी साम टीव्हीला पसंती दिली आणि काल संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आपण महा एक्झिट पोल देखील दाखवतोय, सकाळी 6 वाजल्यापासून देखील सगळे निकालाचे अपडेट्स दाखवतोय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बघा रवींद्र चव्हाण देखील साम टीव्ही बघतायत आणि ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेली ही पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय, कारण 100 पेक्षा जास्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या आघाडीवर आहेत। आपण बघतोय रवींद्र चव्हाण साम टीव्ही बघतायत आणि निकालाचे सगळे अपडेट्स जाणून घेतायत। रवींद्र चव्हाण यांनी निकाल बघण्यासाठी म्हणून साम टीव्हीला पसंती दिली। सर्वात आधी आणि अपडेट निकाल हे साम टीव्हीवर पाहायला मिळतात, त्यासाठीच साम टीव्हीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पसंती दिलेली आहे। त्यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या होत्या आणि मोठं यश भाजपला मिळतंय। भाजपचे नगराध्यक्षपदाचे तब्बल 108 उमेदवार आघाडीवर आहेत। अगदी बरोबर सुवर्णा, आणि अगदी कालपासूनच म्हणजे काल संध्याकाळपासूनच आपण साम टीव्हीच्या महा एक्झिट पोल मधून कोण नगराध्यक्ष असणार आहे, कोण विजय होणार आहे ह्याचा अंदाज वर्तवला होता, तो देखील राज्यभरात बघितला गेलाय।